नमस्कार, हवामान अंदाज 2.0 या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर जायकवाडी धरणाबाबत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। आपण मागील काही दिवसांपासून जे आहे ते जायकवाडी धरणासंदर्भात सविस्तर अपडेट देखील पाहत आहोत। आता संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकू शकता। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट तसेच धरणांबाबत महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये, त्यासाठी सबस्क्राइब करा। तसेच आता सध्या स्थितीला जर परिस्थिती पाहायला गेलं तर जायकवाडी धरणामध्ये आवक देखील चांगल्या प्रमाणाने सुरू आहे। म्हणजे सध्या स्थितीला आवक देखील चांगली असल्यामुळे जायकवाडी धरणाची टक्केवारी देखील दिवसेंदिवस चांगली वाढत चाललेली आहे। आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये देखील चांगलं पाहिलेलं होतं की आवक किती होते, किती फुटांपर्यंत पाणी पातळी वाढलेली आहे। आता तब्बल त्याच प्रकारे झपाट्याने पाणी पातळी सुरू आहे। एकंदरीत विचार केला तर जायकवाडी धरण हे आपल्याला 72.90 ते 95% पाहायला मिळत आहे। म्हणजे 73% आता पोहोचलेला आहे। लवकरच ही सरासरी ओलांडून सकाळी अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळू शकते। त्यातली त्यात पुन्हा एकदा नव्याने पावसाचा जोर आपल्याला राज्यातील बऱ्याच भागात पाहायला देखील मिळणार आहे व राज्यातील मराठवाड्याचा भाग असेल व उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल या भागात दमदार पावसाची हजेरी राहील असा अंदाज देखील हवामान विभागाने दिलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी नसावी। जायकवाडी धरण यावर्षी जे आहे ते आपल्याला 100% पाहायला देखील मिळू शकतं। पाऊस देखील सप्टेंबर मध्ये धुवाधार आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जायकवाडी धरणाकडे देखील पाणी साठा झपाट्याने वाढत जाईल असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो आता सध्या स्थितीला रोजची रोज अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील त्यासाठी सबस्क्राइब करा, जेणेकरून जायकवाडी धरणाची महत्त्वाची जी काय अपडेट असेल ती या चॅनलवरती आपण देत असतो व ती तुम्हाला अपडेट देखील पाहायला मिळेल। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।